श्रीराम जय राम जय जय राम. थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे. माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नाचते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही. कारण तिथे सांगायला कुणी उरत नाही. एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे. त्यावर तो म्हणाला, तेवढेच काय ते मिळाले नाही. मग एवढे वाचून काय उपयोग झाला. आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे. आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का. पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय. म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये. कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात. त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते. या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. देह केव्हा जाईल याचा नियम नाही. म्हणून वृद्धपकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमनाचे श्लोक 87. निरूपण. मुखी रामत्या काम बांधू शकेना, गुणे इष्टधारिष्ठ त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास भारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जो अखंड रामनाम घेतो त्याला कामाची बाधा होत नाही. अखंड रामनाम घेतो तो इतका सामर्थ्यवान होतो की मोहात अडकवणारा काम त्याच्यावर काहीही परिणाम करत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामभक्त हनुमान आहे. जो अखंड रामनामात रंगून जातो त्याला बलवान असणारा कामही त्याला जगातील मोहात अडकवू शकत नाही. लोक संन्यास घेतात तेव्हा ते लोकांपासून लांब राहत असतात. त्यामुळे ते ब्रह्मचारी राहू शकतात. मारुतीला सीतेचा शोध घेताना, तारेचे सांत्वन करताना, रावणाच्या अंतपुरात प्रवेश करताना,
स्त्रीचा मोह निर्माण होण्याचे अनेक प्रसंग आले, पण मारुतीच्या मनात कामाने कधीही स्थान निर्माण केले नाही, कारण प्रत्येक स्त्री माता या दृष्टीने तो पाहत होता. त्याचे ब्रह्मचर्य जितके सहज होते तसे त्याची भक्तीही सहज होती. त्याने रामाची दास्यभक्तीच केली. रामाचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. रामसेवेत त्याने अचाट कृत्ये केली. लक्ष्मण बेशुद्ध पडलेला असताना थोड्या वेळात द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि संजीवनी औषधीने लक्ष्मण शुद्धीवर आला. त्यांचा अहंकार श्रीरामांमध्ये विलीन होऊन गेला होता. त्यामुळे तो करत असलेली भक्ती सहज भक्ती होती. सर्वत्र श्रीरामच पाहत होता. तो करून अकर्ता होता, कारण त्याने केलेले कर्म अभिमान रहित होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 5. रविदासांच्या विचारांचा लालचंदाच्या मनावर इतका प्रभाव पडला की त्याला रविदासांशिवाय अजिबात करमेना. मात्र त्याच्या आईवडिलांना सदैव रविदासाबरोबर त्याचे उठणे बसणे अजिबात आवडत नसे. पण पुत्रप्रेमापुढे ते हतबल होते. या दोघांच्या मैत्रीबद्दल गावच्या प्रमुखाला कळले. त्यांनी लालचंद व त्याच्या वडिलांना बोलावले. ते आल्यावर गावप्रमुखाने लालचंदच्या वडिलांना विचारले, तुमचा मुलगा गावच्या एका चांभाराच्या मुलाबरोबर खेळतो, हे खरे आहे का? त्याच्या घरचे खाणे खातो, पाणी पितो. आपल्या जातीचा विचार थोडाही केला नाही. तुम्ही दोघा बापलेकाने अधर्माने वागून आपला धर्म कलंकित केला. याची शिक्षा तुम्हा बापलेकांना मिळायलाच हवी. उद्या तू राजा हरदेव सिंग नागरमलच्या दरबारात या, तिथेच फैसला होईल. त्या गावप्रमुखांनी राजाचे कान आधीच भरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी दोघेही बापलेक राजाच्या दरबारात पोहोचले. गावप्रमुखांनी लालचंदबद्दलची तक्रार सांगितली व म्हणाला, याने धर्मभ्रष्ट केला आहे. याला कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा कोणी कधी धर्मबंधनाशी खेळणार नाही. राजांनी लालचंदला दोषी ठरवून धर्मभ्रष्ट करण्याचे अपराधाखाली लालचंदला शिक्षा सुनावली की लालचंदचे हातपाय बांधून त्याला उपाशी वाघासमोर टाका. ही कठोर शिक्षा ऐकून लालचंदचे आईवडील आक्रोश करीत रडू लागले. लालचंद मरणाला भीत नव्हता. त्याला दुःख याचे वाटत होते की आपण रविदासपासून कायमचे दुरावणार. त्याच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या कथा ऐकायला कधीच मिळणार नाहीत. लालचंदच्या शिक्षेची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. सर्व स्त्री पुरुष, लहान मोठे, गरीब श्रीमंत हे दृश्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमा झाले. लालचंदच्या आईवडिलांचा आक्रोश पाहावला जात नव्हता. लालचंदला एका मोठ्या पिंजऱ्यात हातपाय बांधून टाकण्यात आले. उपाशी वाघाला पिंजऱ्यात सोडण्याची तयारी सुरू होती आणि लालचंद आपला परममित्र रविदासाचा धावा करीत होता. त्याला पूर्ण खात्री होती की या संकटातून तोच मुक्तता करू शकतो. मनोमन लालचंद रविदासला म्हणाला, हे मित्रा, तू खरंच ईश्वर रूप असशील तर माझ्या जीवावरचे हे संकट निवारण कर. हे सद्गुरू, मला मरणाची भीती नाही. दुःख याचे आहे की तुझ्या प्रेमापासून अंतरावे लागेल. हे रविदास माऊली, या जगात तुझ्याशिवाय जवळचा कोणीच नाही. आता तुझाच आधार आहे. लालचंदच्या हृदयातून निघालेली आर्त हाक अंतर्यामी रविदासांनी ऐकली. अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी परमेश्वराला लालचंदचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना केली. ते प्रार्थनेत म्हणाले, का भाईयो जनु तऊ भाईयो छीनू छीनू, प्रेम जाई तऊ डरपय तरो जनु. हे प्रभू, या विश्वात प्राण्याला आपले स्वतःचे शरीर प्रिय असते,
शरीराचे तुकडे झाले तरी मला चिंता नाही. चिंता आहे तुझ्यावर मी जे प्रेम केले ते किंचितही कमी होऊ नये, मी दूर जाऊ नये. देवाचे स्तवन करत आपल्या प्रेमाचा हवाला देऊन विनंती केली की हे परमेश्वरा, माझ्या मित्राला वाचव. तुम्ही सर्वांचे पालनहार आहात. तुमच्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करणार. रविदासांची परमेश्वराला अशी आळवणी चालू असताना तिकडे दरबारात आश्चर्य घडले. उपाशी वाघ लालचंद जवळ यायचा, परत माघारी फिरायचा. राजाचे सिपाई पुन्हा वाघाला लालचंदच्या अंगावर सोडायचे. वाघ परत माघारी फिरायचा. असे 3-4 वेळा घडल्यावर वाघाने एका शिपायावर हल्ला केला. त्या निर्दोष शिपायाचा निष्कारण प्राण गेलेला पाहून लालचंद पिंजऱ्यातच बेशुद्ध पडला. हे दृश्य पाहून जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे, तुला कोणीही मारू शकणार नाही. ईश्वर तुझ्या पाठीशी आहे. आपल्या गुरुसमान मित्राचा आवाज ऐकून लालचंद शुद्धीवर आला. राजाज्ञाने त्याला पिंजऱ्याबाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यावर तो धावत जाऊन रविदासाच्या पायाशी लीन झाला. जय जयकार केला. आईवडिलांना म्हणाला, पाहिलं तुम्ही, मी केवळ रविदासाच्या प्रेमभक्तीच्या प्रभावाने वाचू शकलो. अशा प्रकारे प्रभुभक्तीच्या अति उच्च टोकावर पोहोचलेल्या रविदासांनी आपल्या मित्राला भुकेलेल्या वाघाच्या जबड्यातून परत आणले. भयमुक्त लालचंदने आपल्या गुरुतुल्य मित्राला कडकडून मिठी मारत म्हणाला, रविदास, आज मी केवळ तुझ्यामुळेच वाचलो. जमलेले लोक रविदासांचा जय जयकार करू लागले. त्यांना शांत करीत रविदासांनी अभंगातून संदेश दिला, जौ तुम दिवारा तौ हम वाती, जौ तुम विरथ तौ हम जाती. हे परमेश्वरा, जर तुम्ही दिवा असाल, मी सदैव दिव्यासोबत जळणारी वात आहे. हे प्रभू, जर तुम्ही तीर्थक्षेत्र असाल, तर मी तीर्थाला येणारा यात्री आहे. अशी माझी तुमच्यापाशी असलेली प्रीती कधीच तुटणार नाही. सर्वांनी पुन्हा रविदासांत जय जयकार करत आपापल्या घराकडे निघाले. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.